आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो रूपनंदा थॉट या आपल्या YouTube चॅनलवर। आणि आज आपण आलेलो आहोत उल्हासनगर महानगरपालिकेच्या नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय मराठी शाळा क्रमांक 23। आणि या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत। आपण जो संकल्प केला होता की आपण विद्यार्थ्यांना किमान 50 डझन वह्या आपण देणार होतो आपल्या फाउंडेशनच्या वतीनं, आपल्या सहकारी मित्रांच्या वतीनं। आणि आज आपण या शाळेमध्ये 100 डझन वह्या देण्यासाठी आलेलो आहोत। रूपनंदा फाउंडेशन तसेच गौरेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं गौरेश फाउंडेशनने आपल्याला केलेल्या सहकार्यातून आज हे सफल झालेला आहे हा संपूर्ण संकल्प। आणि आपल्यासारख्यांनी केलेल्या दानातून आज हा कार्यक्रम इथे पार पडणार आहे। तर चला तर आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण भेटूया। या या नमस्कार, मी डॉक्टर सुमित्रा बळीराम जाधव। आज उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम सादर होत आहे। आणि या कार्यक्रमासाठी जेव्हा मी रूपनंदा फाउंडेशनचे सर्वेसर्वा कैलास जाधव सर यांच्याकडे मी जेव्हा विषय काढला की माझ्या शाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत, तर यांना आपल्या फाउंडेशन तर्फे काही साहित्य मिळेल का, तर त्यावेळेस त्यांनी गौरेश फाउंडेशनच्या अध्यक्ष माननीय शत्रुघ्नजी मडवी यांच्याकडे विषय काढला। आणि या दोघांनी एक छान निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत त्यांनी एक सुंदर उपक्रम त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत राबवला आहे। आणि तो म्हणजे वह्या वाटपाचा कार्यक्रम। आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये सादर होत आहे। आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी वह्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। शिवाय त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना पेन, चॉकलेट्स हे सुद्धा दिलेलं आहे। एवढंच नव्हे तर त्यांनी शिक्षकांचा सुद्धा गुणगौरव केलेला आहे। अगदी आम्हा सर्व शिक्षकांना साडी देऊन त्यांनी आमचा गुणगौरव केलेला आहे। त्याबद्दल मी दोन्ही फाउंडेशनचे आभार मानते। आणि त्यांनी यापुढेही अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी हे माझं त्यांना आव्हान आहे, विनंती आहे। नमस्कार, आमची महानगरपालिका शाळा क्रमांक 23 मध्ये गौरव फाउंडेशनचे अध्यक्ष शत्रुघ्न मडवी यांनी आपल्या गरजू मुलांसाठी 100 डझन वह्या वाटप केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। तसेच गौरव फाउंडेशनच्या उपाध्यक्षा ललिता मडवी मॅडम यांचे सुद्धा आभारी। नमस्कार, आमची उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक 23 यामध्ये गौरेश फाउंडेशन
यांनी 100 डझन वह्या गरजू आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. त्याबद्दल त्या सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि शाश्वती मॅडम यांचे आभार मानायचे राहून गेले होते, त्या मॅडमचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या विद्यार्थ्यांना इतर साहित्य मिळतच असतं, परंतु तुमच्या फाउंडेशन कडून देखील जी चांगल्यात चांगली मदत आमच्या विद्यार्थ्यांना होईल त्यासाठी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की आम्ही सतत आमच्या विद्यार्थ्यांना जी शक्य होईल ती मदत तुम्ही करावी. तुम्ही जी ही मदत केलेली आहे 100 डझन वह्यांची, ती खूप म्हणजे खूप महत्वाची आहे, कारण की सध्या आम्हाला याची खूप गरज होती. आणि तुमचे ह्या मदतीसाठी आम्ही खूप मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो, आज आपण पाहतोय, आज संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिलेली आहे. आणि आता गौरेश फाउंडेशनच्या वतीनं आणि आपल्या सहकार्यानं, रूपनंदाच्या सहकार्यानं आज सन्मान्य गौरेश फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय शत्रुघ्नजी मडवी, त्या फाउंडेशनच्या उपाध्यक्षा अर्थात ललिताजी शत्रुघ्न मडवी, आणि आपण ज्या शाळेमध्ये हा कार्यक्रम केला ती शाळा म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेची 23 नंबर शाळा. आणि या शाळेमध्ये आपणास जेव्हा समजलं की 100 विद्यार्थ्यांना, जे गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत पोहोचावी, आमच्या सन्मान्य शिक्षिका सुमित्राताई जाधव यांनी हा निरोप आमच्यापर्यंत दिला होता. आणि आज आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आज आपण हे काम करू शकलो. त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा व्हिडिओज आपल्या निघतात, व्हिडिओज बाहेर येतात, त्यावेळेस आपण सहकार्य करता आणि आज आपण आम्हाला बळ देता. याच्याही पुढे गौरेश फाउंडेशन आणखीन रूपनंदा फाउंडेशन हे दोन्ही फाउंडेशन मिळून आणखीन समाज उपयोगी कार्यक्रम असेच राबवत राहतील. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या. आपण जर पहिल्यांदा या व्हिडिओवर आला असाल तर मी आपणास विनंती करतो की कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी आपली रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम.